शिमगाडे। आपलं दायित्व समसं म्हणता तुम्ही। एखाद्या माणसाला आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो तेव्हा तो पूर्ण बरा होईपर्यंत त्याचं दायित्व आपल्याकडेच असतं ना। एरवी अगदी बरोबर आहे तुझं। ह्या केसमध्ये तो बरा होईपर्यंत नाही तर तो समोर असेपर्यंत असं म्हणाला। हे बघ, एका विचित्र योगायोगामध्ये तो आदित्यच्या समोर आला। आदित्यने त्याला ऍडमिट केलं, आपल्याला सांगितलं। आपण हे मागचं सगळं विसरून जाऊन त्याच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला। एवढंच नाही तर त्याचा ब्लड ग्रुप रेअर होता तेव्हा तू त्याला ब्लड द्यायला सुद्धा तयार झालीस। या पलीकडे अजून दायित्व काय पार पाडायचं असतं सांग मला। म्हणजे काय? मग त्याला असंच सोडून द्यायचं आपण? तो कुठे गेलाय शोधायला नको आपल्याला? अगं पण मला तुमच्यामध्ये यायचं नाहीये, भार व्हायचं नाहीये असं स्पष्ट लिहून गेला ना तो। तो जसा जाणीवपूर्वक गेलाय तसा जाणीवपूर्वक सापडणार नाही अशाच ठिकाणी गेला असणार ना। कुठे शोधणार त्याला? आदित्य, आपण सोडलेलं नाहीये त्याला। पुन्हा पुन्हा सांगते मी, तो संपूर्ण बरा होईपर्यंत आपण त्याची जबाबदारी घेतलीये हे नीट कळलं होतं त्याला, तरीही तो गेला। कदाचित म्हणूनच गेला। कोणाचाही उपकार सहन नव्हते होत त्याला। व्हॉटएव्हर, पण त्यानं जाणीवपूर्वक निवड केली निघून जाण्याच्या पर्यायाची। तो आपल्यासाठी निघून गेला मेघना, आणि आपल्याला चांगलं माहिती आहे ते। तो आपल्यामध्ये येतोय आणि आपल्याला त्रास होतोय असं वाटलं त्याला। पण आटापिटा करून जरी आपण त्याला शोधून परत आणलं तरी पुन्हा तेच घडणार आहे आदित्य। तो पुन्हा नजर चुकून निघून जाईल। आपण त्याला त्याच्या मनाविरुद्ध नाही बांधून ठेवू शकत। मे बी, पण त्याचा जीवच धोक्यात असताना या बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात। त्याचा जीव वाचवणं कर्तव्य आहे आपलं। पण तो तसं मानत नाही, त्याचं काय? जरा शांत बसा हो तुम्ही। तुमच्या या फेऱ्या बघून ना माझंच डोकं गरगरायला लागले। अहो माझा टाइमपास होत नाही म्हणून फेऱ्या मारतोय का हो मी? हा, की गंमत म्हणून मारतोय फेऱ्या मी? अहो परिस्थिती काय आहे पाहिलं का तुम्ही? बाबाजींनी सांगितलं होतं अगदी तसंच घडतंय, अगदी तसंच। अहो पण तिच्या घरच्यांनी परवानगी दिली आहे ना आता, आणि जावई बापू सुद्धा। अहो कसली परवानगी, कुठली परवानगी, काय परवानगी परवानगी करताय तुम्ही? अहो जरा विचार करा ना, थोडा विचार करा। ही परवानगी नाहीये। देसाई मंडळी परीक्षा घेत आहेत मेघनांची, परीक्षा। परीक्षा? त्या फाटकी चड्डीवाल्याचं प्रकरण त्यांच्याकडे कळल्यावर माईसाहेब बोलल्या होत्या का हो मेघनांबरोबर? बोलल्या होत्या? आपल्याला केवढं सुनावलं होतं त्यांनी, आठवत आहे ना? एवढंच काय, तुम्ही त्या मंगळागौरीचा विषय काढलात, डोस दिला ना तुम्हाला त्यांनी? हा, अहो पण आता सगळं ठीक आहे। अहो ठीक नाहीये, काहीही ठीक नाहीये। ही जी परवानगी तुम्ही म्हणताय ना, ही वरवर खरी वाटते, ही खरी परवानगी नाहीये, खोटी परवानगी आहे। अहो ही देसाई मंडळी चाच पडून बघतायत मेघनांना की परवानगी दिल्यावर ह्या त्या फाटक्या चड्डीवाल्याला भेटायला जातायत का? आणि हे आमचं रत्न नुसतं भेटायलाच नाही तर सेवा करतायत, शुश्रूषा करतायत त्यांची। मेघना नापास झाल्या हो परीक्षेत, नापास झाल्या। अरे बापरे, खरंच असं असेल? अहो असेल म्हणून काय विचारताय? असं आहे म्हणून जीव तुटतोय माझा, म्हणून अस्वस्थ आहे मी। तुम्ही बघा मेघना आपल्या हातातून निघून जाणार। अहो असं काय बोलताय तुम्ही? आपल्याच मुलीवर संशय घेताय? संशय घेत नाहीये मी, जे घडणार आहे ते सांगतोय, जरा समजा तुम्ही। तो फाटकी चड्डीवाला भूल घालणार आपल्या मेघनांना, आणि
काहीतरी बोलू नका हो तुम्ही. लग्न झालंय तिचं, सुखाने नांदतीये ती. अहो म्हणून तर माझा जीव तुटतोय हो, म्हणून मी अस्वस्थ आहे. त्यांचा संसार सुखात व्हावा, त्या आनंदात राहाव्यात म्हणून सगळं चाललंय हो हे सगळं, म्हणून माझा जीव तुटतोय. हा जो चांगुलपणा, उदात्त हेतू वगैरे ही देसाई मंडळी दाखवत आहेत ना, हे असलं काही नाहीये, खोटं आहे हे सगळं. म्हणजे तशी सगळी खूप चांगली माणसं आहेत हो, म्हणजे मी त्यांना तसा दोष देत नाही. हा म्हणजे तसं माझं म्हणणं नाही आहे, पण परपुरुषाचा विषय आला ना की सगळे सारखे असतात हो. तुम्ही बघा, जावई बापू मेघनांवर संशय नक्कीच घेणार, बघाच तुम्ही. अहो जगातला कुठलाही पुरुष आपली बायको दुसऱ्या पुरुषाचा विचार करते हे सहनच करू शकत नाही. नाही, असं नको व्हायला. असंच होणार आहे, तुम्ही बघा, असंच होणार आहे. मी सांगते मेघनाला, आत्ता लगेच फोन करते. बोलाई. कुठे आहेस तू? घरी की? घरीच आहे. का? नाही, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. मला वाटतं पुरेसं बोलून गेलाय तुम्ही, आता काय बोलायचं आणखी? नाही ग मेघना, मी ह्यांना अडवायचा खूप प्रयत्न केला, पण नाही ऐकलं यांनी. ते वागले ते चुकीचंच वागले, मान्य आहे मला. पण घरी आल्यानंतर त्यांनी एक मुद्दा सांगितला ग मला. ते ऐकल्यावर मी पण काळजीत पडले. त्याविषयीच बोलायचं होतं तुझ्याशी. कोणता मुद्दा? त्या पेटी प्रकरणानंतरच सगळं घडतंय ना हे. म्हणजे त्यांना आयती संधी मिळालीये तुला सूट दिल्यानंतर तू कशी वागतेस हे बघायची. अगं हे काय बोलतेस तू आई? तू हे बघ मेघना, रागावू नकोस. राहवत नाही, काळजी वाटते म्हणून बोलते. झालं ते बस झालं. यापुढे तू त्या आदित्यनगरकरला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाऊ नकोस. आता गरजच नाहीये हॉस्पिटलमध्ये जाण्याची. म्हणजे बरा होण्यापूर्वीच, कंडिशन चांगली होण्याआधीच हॉस्पिटलमधून पळून गेलाय तो. काय सांगतेस काय मेघना? हो, कारण त्याला आमच्या दोघांच्या आयुष्यात त्याचा अडथळा येईल असं वाटत होतं. चला, त्याने शहाणपणा दाखवला म्हणायचा. झालं ते एका अर्थी बरंच झालं. विषय संपला. बाबांना फार टेन्शन होतं ग, काय होतंय आणि काय नाही ह्याचं. आता हे कळलं ना की त्यांच्या जीवात जीव येईल. बोल बाबांशी बोल. हे नाही आई, नाही, मला नाही बोलावं असं वाटत आहे बाबांशी. मी नाही बोलणार आहे त्यांच्याशी. आज त्यांनी इथे येऊन जे काही केलंय ना आई, त्यावरून तुला असं वाटतंय की मला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होईल म्हणून? प्लीज मला भरीस पाडू नको. मी आता नाही बोलणार आहे त्यांच्याशी. बाय. मेघना, काय केलं बाबांनी इथे येऊन? आणि मला कोणीच कसं बोललं नाही? कधी आले होते ते? आम्ही हॉस्पिटलमध्ये येण्याआधी आले होते. खूप तावातावात आले आणि हात उगारला माझ्यावर. काय? कशासाठी? कारण मी आदित्यला मदत करते म्हणून. खूप बोलले. डान्स क्लासवरून पण खूप बोलले. तुला तर माहितीच आहेत ना त्यांची मतं काय आहेत ते. इतकं शरमल्यासारखं झालं ना मला आदित्य. त्यांनी हात उगारला तुझ्यावर इथे आपल्या घरात येऊन? हो, पण आदित्य, माईंनी रोखलं त्यांना आणि खणखणीतपणे सांगितलं, मेघना जे काय करतेय ते आमच्या परवानगीने, आम्हाला विश्वासात घेऊन करतेय. म्हणाला की तुमचा तुमच्या मुलीवर विश्वास नसेल, पण आमचा मात्र आमच्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे. बाबांनी संशय घेतला माझ्यावर, पण माई, ज्यांच्याशी मी खोटं वागले
त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला माझ्यावर. पण तरी जे काही घडलं ते इतकं पेनफुल होतं ना आदित्य. मी बोलेन त्यांच्याशी. त्यांच्या मनातली सगळी जळमट मी दूर करेन. मी मात्र आता नाही बोलणार आहे त्यांच्याशी. ती तुमच्याशी बोलायला तयार नाहीये. त्या बोलायला तयार नाहीत. तुम्ही तावात होतात त्यामुळे तुम्ही विसरलात. पण लग्न झालेल्या मुलीच्या सासरच्या घरी उभं राहून तुम्ही तिच्यावर हात उगारलात. एवढं लागलं असेल हो तिला. तिचा तर अपमान झालाच, पण आपल्या वडिलांनी सासरी येऊन असं वागावं ह्यात एक प्रकारे वडिलांचाही अपमानच ना. माईंकडूनही तुम्हाला ऐकून घ्यावं लागलंच ना. हो, पण वेळच तशी आली होती ना. उद्या त्या सगळ्यांनी मिळून मेघनांना घराबाहेर काढलं असतं तर. त्यांना माहिती नाही होते, लोक सगळी त्यांची छुपी परीक्षा घेत होते ते. आणि मग अशा वेळेला आपणच जाऊन त्यांना जाणीव करून द्यायला हवी ना. त्यांना अडवायला हवं नको का. आता तावातावाने मी गेलो, बोललो त्यांना, पण हे सगळं त्यांनी त्या फाटक्याला जाऊन भेटू नये म्हणून हो. नसतं अडवलं तर नक्कीच गेल्या असत्या त्या फाटक्या चड्डीवाल्या बरोबर. संजीवनी, पुरे बरं आता. बाहेर आहे बरं त्या विचारातून आता. कोणीतरी लुच्चा लबाड मुलगा असताना तर नसतं इतकं वाटलं हो. पण केवळ मेघना आणि आदित्यवर आपला भार पडू नये म्हणून स्वतःच्या जीवावर उदार होऊन हा मुलगा निघून गेला. केवढी मोठी गोष्ट आहे. कुठे असेल, कसा असेल, कुठे पडला असेल, त्याला मदत मिळाली असेल की नाही काहीच कळायला मार्ग नाही हो. धडधाकट असताना तर नसती हो मला काळजी वाटली, नसता केला विचार. पण अशा अवस्थेत मनाने मात्र तगडा म्हटलं पाहिजे ना त्याला. काय डिसिजन घेतलंय त्याने. काय म्हणतात ते, खुद्दार म्हणतात तसं. मराठीत नेमका शब्द सापडत नाहीये, पण आत्मसन्मान जपणारा म्हणूया. म्हणजे घट्ट पाय रोवून प्राणपणाला लावून आत्मसन्मान जपणारा. चुटपुट लावून गेला एवढं मात्र खरं. आई, काय रे, निघालास का ऑफिसला? हो, आजपासून तुझं रुटीन सुरू? हो, उशीर झालाय जरा, पण ठीक आहे. आजपासून काम सुरू. माई, काय ग? काही नाही रे. तू हाती घेतलेलं काम तुझ्याकडनं पूर्ण झालं नाही ना, याची चुटपुट लागून राहिली माझ्या मनाला. बस येतो. हां बोल. एक विचार आला मनात म्हणून केला फोन. काय? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याच्या अगोदरही तो पळून
गार्डन मध्ये जाऊन झोपला होता बाकावर. तिथे शोधू का मी त्याला? असेल तो तिथेच. नसेल. त्याला आपल्यापासून दूर जायचं आदित्य. ज्या जागी आपण त्याला शोधू शकतो अशा ठिकाणी तो जाणारच नाही. अरे, आणि तसं असतं तर मुळात तो निघूनच गेला नसता. हे आदित्य, आपल्या मर्यादेत राहून जे जे काही शक्य होतं ते सगळं केलंय आपण. ठीक आहे, नसेल तिथे. अगं पण कुठेतरी असेलच ना. शोधलं तर सापडेलच. अशा कंडिशन मध्ये किती दूर जाणार आहे तो? आणि मेघना, भावनेच्या भरात तो जरी निघून गेला असला तरी आपल्याला त्याची कंडिशन माहिती आहे ना. अशा परिस्थितीत त्याला सोडून देणं ठीक वाटत नाहीये मला. माई सुद्धा म्हणाली मला सकाळी, तू हातात घेतलेलं काम तडीला गेलं नाही याची चुटपूट लागली आहे मला. तू काहीच का बोलत नाहीयेस? तुला काहीच वाटत नाहीये या कंडिशन मध्ये त्याला असं वाऱ्यावर सोडून द्यायला? खरं सांगायचं तर नाही, कारण आपण नाही सोडलंय त्याला वाऱ्यावर. तो स्वतः निघून गेलाय. अगं पण एनिवे, मी ठेवतो फोन. ओके. काय चाललंय हे सगळं? बाबा तसे वागले आणि आता आदित्य. का ताणतोय तो आता हे सगळं? आणि तोही निघून गेला जीवावर उदार होऊन. का छळतात असे सगळे मला? प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे वागतोय आणि मीही तसंच वागावं अशी अपेक्षा बाळगतोय. पण नाही, मला जे योग्य वाटतंय तशीच वागणार आहे मी आता. माई, या. काय? काय नाही माई, अशीच आले. काहीतरी बोलावंसं वाटतंय, हो ना? हो माई. अगं मग बोल की वेडे. माई, तुम्हाला माहिती आहे ना की आम्ही त्याला त्या गार्डन मधल्या बाकावरून नेऊन ऍडमिट केलं ते? माहिती आहे मला सगळं. पण काय ग मेघना, त्याची परिस्थिती फार हलाखीची आहे का ग? नाही तशी. हा म्हणजे पूर्वी चणचण असायची, पण मध्यंतरी त्याच्या चित्रांना खूप चांगली किंमत मिळाली. त्यामुळे पैशांचा प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे नसावा. पण माई, त्याचा ना असा स्वभावच नाहीये एका ठिकाणी बांधून घेण्याचा. बघू, आता आदित्य म्हणतोय की हॉस्पिटलमधून गेलाय तर त्या गार्डनमध्ये शोधतो म्हणून तिथेच गेला असेल. तुला काय वाटतं? नाही माई, गार्डनमध्ये काय किंवा आणखी कुठे काय नाही सापडणार तो आता. मुळात ना त्याला आता सापडवूनच घ्यायचं नाहीये. आणि मग आपण तरी का अट्टहास करायचा? खरंच तुला असं वाटतंय मेघना? हो माई, आपण आपल्या परीनं सगळं केलंय आता. त्याला बरं नाहीये ना ग, म्हणून आदित्यला त्याला शोधावंसं वाटतंय. आणि तो बरा झाल्यानंतर आपण त्याला निरोप देणारच होतो ना ग. पण आपल्या आधी तोच आपल्याला निरोप देऊन गेला. केवळ तुम्हा दोघांवर त्याचा भार पडू नये म्हणून तो अशा अवस्थेत निघून गेला. खरंच किती प्रेम करतो ग तो तुझ्यावर. पण माई, माझ्यासाठी तो आता फक्त एक जुनी ओळख आहे, आणखी काही नाही. आले. माझ्याशी बोलणार नाहीत म्हणाले. असं कसं चालेल?
माझ्याशी नाही बोलले तर कसं चालेल? म्हणजे आपण दिवस रात्र त्यांच्या सुखाची चिंता करत बसायची आणि त्यांनी आपल्याशी बोलणं टाकायचं. याला कळलं तुमच्याशी बोलतायत त्या, फक्त माझ्याशीच बोलत नाहीयेत. पण याला काय अर्थ आहे? बाप म्हणून मला काय हक्क नाही आहेत का? 4 शब्द ऐकवले मी, रागावलो होतो म्हणून हात उचलला मी, पण तोही रागाच्या भरातच ना. काळजी आणि भीती वाटली की माणूस बावचळतो, म्हणून काय बोलणं सोडायचं का? काय नाही, मी फोन करणारच त्यांना, फोनच करतो त्यांना. फोन नाही उचलत आहेत होत्या. पुन्हा करणार मी फोन त्यांना. मी एक काम करतो, मी सरळ घरीच जातो त्यांच्या. अहो नेहमीच घायकुतीला काय येता तुम्ही? तिथे जाऊन तमाशाच झाला ना. आता थोडा धीर धरा, 1-2 दिवस जाऊ देत, म्हणजे ना तिथल्या लोकांची डोकीही शांत होतील. मग तुम्ही फोन करा. पण प्लीज आता करू नका.